आणि जम्मू काश्मीरच्या वेगवेगळ्या भागामध्ये पाकिस्तानच्या हद्दीतून ज्या पद्धतीने तोफगोळे टाकण्यात आलेले होते आणि ड्रोनचा हल्ला करण्यात आला होता त्याची विदारक दृश्य सध्या राजौरी जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहेत। हे डांगरी गाव आहे राजौरी जिल्ह्यातला आणि इथं आपण पाहतो की हा खड्डा जो पाहायला मिळतो इथं हा तोफगोळा पडलेला होता आणि इथं तोफगोळा पडल्यानंतर आजूबाजूचा सगळा परिसर जो आहे तो पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे। ही नवी कुरी कार पार्किंग मध्ये उभी होती हिची सुद्धा काय अवस्था झालेली आहे ही सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण कारची सगळी जी काही सगळ्या बाजू आहेत त्या पूर्णपणे फुटलेल्या आहेत, सगळ्या काचा फुटलेल्या आहेत, त्याचे सगळे लोखंडी पत्रे जे आहेत ते सुद्धा आता बाहेर आलेले पाहायला मिळत आहेत। तर त्याच्या बाजूला या कारच्या पाठीमागे एक खोली होती ती सुद्धा पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे, आतमधलं सामान सुद्धा अस्ताव्यस्त पडलेलं आहे आणि एक मोठा झटका या सगळ्या कुटुंबियांना मिळाल्याचं पाहायला मिळत आहे। मध्यरात्रीच्या सुमारास ज्या पद्धतीने इथे हल्ले झाले त्यानुसार अंधाधुंद गोळीबार आणि तोफगोळ्यांचे हल्ले या सगळ्या गावामध्ये पडत होते आणि त्यामुळे तोफगोळी जिथे जिथे पडलेले आहेत तिथे त्या छर्ऱ्यामुळे जे काही नुकसान जे आहे ते सुद्धा पाहायला मिळत आहे। या घराचं समोरच्या भागातलं हे नुकसान आपण पाहतो आहोत, अगदी लोखंडी गज असतील, लोखंडी गेट असतील ते सुद्धा पूर्णपणे फुटल्याचं पाहायला मिळतं। हा गेट आपण पाहतोय, हा गेट पूर्णतः लोखंडी मात्र हा सुद्धा पूर्णपणे डॅमेज सुद्धा झालेला आहे आणि एकच नाही तर एकाच ठिकाणी वारंवार आणि अशा पद्धतीचे अनेक तोफगोळे जे आहेत त्या भागामध्ये पडल्याचं पाहायला मिळते।